7 फेब्रुवारी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती। सर्वप्रथम मी माता रमाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करते। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, जिजामाता, अहिल्याबाई होळकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे या सर्वांना मी वंदन करून आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते। रमाबाईबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण आयुष्य हे रमाबाईचं त्यागाने भरलेलं आहे। कारण माता रमाईचा जन्म हा एका खेडेगावात झालेला। दाभोळकरजवळ एक वनदगाव असे गाव आहे, त्या गावामध्ये माता रमाईचा जन्म झाला। त्या गावात भिकू धुत्रे आणि रुक्मिणी धुत्रे असे त्यांच्या आईवडिलांचे नाव होते। लहानपणीच माता रमाईचे आईवडिलांचे छत्र हरवले, त्यामुळे त्यांना हालाकीचे जीवन जगावे लागले। वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला। त्यावेळेस विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अवघे 14 वर्ष असे वय होते आणि माता रमाईचे 9 वर्ष होते। मला सांगा, 9 वर्षाच्या मुलीला काहीतरी कळतं का? पण माता रमाईने वयाच्या 9व्या वर्षापासून संसाराची धुरा सांभाळली आणि आपल्याला जे काही आज सन्मानाचं जीवन आपण जगतोय ते फक्त आणि फक्त माता रमाईच्या त्यागामुळे। कारण नवरा 2 दिवस जरी घरी नाही आला तरी बायका भांडतात नवऱ्याला, पण माता रमाईने अपत्य शोकाचे दुःख आणि सामाजिक भेदभाव सहन करूनही स्वाभिमानाने जीवन जगले। आज रमाई जयंती 7 फेब्रुवारी, त्यानिमित्त आपण माता रमाईंना स्मरण करतो। जगभरामध्ये माता रमाईची जयंती खूप धूमधडाक्यामध्ये साजरी करतात। त्याचप्रमाणे बहुजन युद्ध प्रांत संघटनेच्या वतीने सुद्धा मालाड येथे त्यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यानिमित्ताने राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब जाधव, सुषमा शिंदे राष्ट्रीय अध्यक्षा आणि गुडगे सर्व मान्यवर उपस्थित होते। मी सर्वांचे आभार मानते। जय भीम, जय संविधान।